नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीचा शहरात उत्साह. स्वच्छतेच्या माध्यमातून वाहिली आदरांजली. विविध राजकीय पक्षांनी गांधीजींच्या पुतळ्यांना केले अभिवादन. गांधीजींच्या विचारांची आजच्या घडीला नितांत गरज. आमदार प्रणिती शिंदेंनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करत केले प्रतिपादन. दोन परदेशी बनावटीचे पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसासह आरोपीला घेतले ताब्यात. एमआयडीसी पोलिसांनी केली कामगिरी. सराईत गुन्हेगार प्रेम रामचंद्र राठोडवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले अनेक गुन्हे. आणि शिडशिंगे इथं 43,000ची गोव्याची विदेशी दारू जप्त. एक दुचाकी व एक 4चाकी वाहनही घेतले ताब्यात. राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची कारवाई. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार कोणीही संपवू शकत नाही. त्यांच्या विचारांची आजच्या घडीला गरज आहे, असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना केले. सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या रेल्वे स्टेशन येथील पुतळ्यास आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच काँग्रेस भवन सोलापूर येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वातंत्र्य सेनानी लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने एकत्र येऊन रेल्वे स्टेशन येथील महात्मा गांधी पुतळा येथे झेंडावंदन करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार कोणीही संपवू शकत नाही. त्यांच्या विचारांची आजच्या घडीला गरज आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना केले. निमित्त अभिमानाने आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि सर्व धर्म विचाराचे सर्व संघटना असतील, पक्ष असतील, आज एकत्र येऊन खरं तर हा आपला मान आहे आणि आपण हा दिवस साजरा करतोय. आता गांधीजींचे महात्मांच्या विचारांची या देशाला गरज आहे आणि ज्या पद्धतीत अहिंसा असेल, सत्याग्रह असेल आणि वेगवेगळे मूव्हमेंट्स जे त्या ठिकाणी ज्या क्रांतिकारी वेगवेगळ्या पद्धती गांधीजींनी त्यावेळेस केलेल्या आणि अंमलात आणलेल्या, त्याच मला असं वाटतं त्याची गरज आहे ह्या देशाला. कुठेतरी गांधीजींचा वापर फक्त स्वतःच्या शोसाठी आत्ता जे पंतप्रधान आहेत ते करत आहेत आणि इतर वेळेस त्यांना गांधीजींच्या विचाराचा विसर पडतोय. मला असं वाटतं आपण काँग्रेस जन आणि मुळात गांधीवादी विचाराचे आपण सगळे आहोत. आपण पुन्हा एकदा त्याच पद्धतीत ते विचार अंमलात आणणं गरजेचं आहे. हे देश गांधींचा आहे आणि आपण सगळे त्यांच्याच विचारामुळे आज आपण इथपर्यंत आलोय आणि हा अभिमान आहे की गांधीजींनी ज्या पक्षाला साथ दिली, जो पक्ष होता त्या पक्षाचे आपण एक मोठा भाग आहोत आणि लोकांची सेवा ही सर्वोत्कृष्ट सेवा आहे हे गांधीजी आपल्याला सांगून गेले आणि आज आपण त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि आपण सगळेजण आज त्यांची जयंती देखील या ठिकाणी साजरी करत आहोत, अभिमानाने साजरी करत आहोत. पण मला असं वाटतं येणारे काही दिवस आहेत ते आपल्यासाठी एक आव्हान आहे, चुनौती आहे, चॅलेंज आहे आणि आपण त्याच पद्धतीने जर काम करत राहिलो तर पुन्हा महात्मा गांधींचं हे देश जे आहे त्यांचं नाव कधीही कोणी संपवू शकणार नाही. पण त्यांचे विचार आणून पुन्हा लोकशाही मजबूत करून आणि संविधान वाचवण्याचा आपण सगळ्यांनी दृढ संकल्प या ठिकाणी केला पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलते आणि सगळ्यांना
यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, सुशीला अबुटे, प्रदेश सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे, सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते, माजी नगरसेवक विनोद भोसले, सोलापूर शहर उत्तर समन्वयक सुनील रसाळे, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, भोजराज पवार, उपेंद्र ठाकर, तिरुपती परकीपंडला, सिद्धाराम चाकोते आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्त स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सोलापूर जिल्हा परिषदेत आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अधिकारी व कर्मचारी यांची स्वच्छतेची शपथ घेतली. स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याचा समारोप आज करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, अधीक्षक विवेक लिंगराज, अधीक्षक राजेश देशपांडे, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, कास्ट्राईब संघटनेचे अरुण क्षीरसागर, प्रशासन अधिकारी जहीर शेख उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे म्हणाले, जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत विविध स्वच्छता विषयक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख, विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले योगदान दिले. त्यामुळे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त चांगले उपक्रम घेता आले. महात्मा गांधी यांचे जीवन आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे. पाण्याच्या काटकसरीबरोबरच स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी लोकांना प्रबोधन केले. आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवा. प्रारंभी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. प्रास्ताविक करून स्वच्छता श्रमदानामध्ये चांगले योगदान दिल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले. या प्रसंगी अरुण कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली. जिल्हा हे राज्य महान होण्यास प्रत्येकाचा सहभाग लागेल हीच या सर्व दोन महात्म्यांना ही श्रद्धांजली ठरेल. एवढं मी आपल्याला सांगतो. जवळजवळ मला वाटतं की 4-4.5 लाख लोकांनी 1 तास स्वच्छतेचा करता दिलेला आहे आणि या सर्व माध्यमातून खरं सांगायचं तर आज त्याचा स्वभाव आहे महात्मा गांधींच्या विचारांचा आपण जागर गेले 15 दिवस केलेला आहे आणि ही खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला श्रद्धांजली ठरलेली आहे. हे दोन लोक कर्मयोगी होते म्हणून महान झाले आणि प्रत्येकाने पाटस रेल्वे स्थानक इथं विविध तांत्रिक कामे केली जाणार असल्यामुळे सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस, पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस यासह अन्य गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानक येथे 3 ऑक्टोबर रोजी ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. त्यामुळे सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस व पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस यासह अन्य गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती पुणे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या ब्लॉकमुळे सोलापूर पुणे प्रवास करणाऱ्या सोलापूरकरांची तारांबळ उडणार आहे. पुणे सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस, पुणे सोलापूर पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, दौंड हडपसर पॅसेंजर, बारामती दौंड पॅसेंजर, पुणे बारामती पॅसेंजर, पुणे दौंड पुणे पॅसेंजर या गाड्या रद्द झाल्या आहेत. 3 ऑक्टोबर हडपसर हैदराबाद एक्सप्रेस हडपसरऐवजी दौंड येथून हैदराबादसाठी सुटेल. 2 ऑक्टोबर सोलापूर पुणे डेमू दौंड पुणे दरम्यान रद्द. 3 ऑक्टोबर बारामती पुणे पॅसेंजर दौंड पुणे दरम्यान रद्द. 3 ऑक्टोबर पुणे बारामती पॅसेंजर पुणे दौंड दरम्यान रद्द. 3 ऑक्टोबर हडपसर सोलापूर डेमू गाडी हडपसर दौंड दरम्यान रद्द. 3 ऑक्टोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई बेंगळूर उद्यान एक्सप्रेस मुंबई येथून 2 तास 50 मिनिटे उशिराने सुटणार आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने स्वच्छता ही सेवा या केंद्राच्या सूचनेनुसार 151 ठिकाणी स्वच्छतेचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने स्वच्छता ही सेवा अंतर्गत जवळजवळ 151 पेक्षा जास्त ठिकाणी स्वच्छतेसाठी येथील अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंब, शालेय विद्यार्थी, स्काउट अँड गाईड, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था अशा सोलापूर विभागात जवळपास 3000 जणांनी स्वेच्छेने आपला सहभाग नोंदवून श्रमदान केले.
सोलापूर स्टेशन येथील फलाट क्रमांक 1च्या FG कोच साइडिंग या ठिकाणी आयोजनात प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था, शालेय विद्यार्थी, रेल्वे अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंब अशा जवळपास 300च्या वर जणांनी आपले श्रमदान केले. त्यामुळे तेथील अस्वच्छ भाग उजळून निघाला. तसेच इतर ठिकाणी जसे रेल्वे कॉलनी, रेल्वे कार्यालयात श्रमदान मोठ्या हिरिरीने करण्यात आले. यावेळी श्री संत निरंकारी मंडळ सोलापूर येथील 100 सेवक, स्काउट अँड गाईड आणि शालेय विद्यार्थी, 50 विद्यार्थी, 200 रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंब स्वयंप्रेरित होऊन त्यांनी आपले योगदान दिले. यावेळी पत्रकार बांधवांनी सुद्धा आपले सहकार्य दिले. यावेळी जवळपास 500 किलो कचरा गोळा करण्यात आला. तसेच जवळपास 20,000 स्क्वेअर फूटची जागा स्वच्छ सुंदर करण्यात आली. बगीचा सुंदर करण्यात आला. यावेळी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, संत निरंकारी मंडळ सोलापूरचे क्षेत्रीय प्रभारी इंद्रपाल सिंह नागपाली, रोटरी क्लबचे सदस्य आणि सोलापूर खासगी रुग्णालय मालक संघटनेचे डॉक्टर संजय मंठाळ, ज्योती चिडगुपकर, डॉक्टर शांता एलंकर, डॉक्टर कालिदास जाजू, प्रवीण तळे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अहमदनगर, कलबुर्गी तसेच अन्य स्टेशन येथेही तेथील कर्मचाऱ्यांनी, सामाजिक संस्था, शाळा आणि स्थानिक लोकांच्या मदतीने श्रमदान केले. हे श्रमदान असेच टप्प्याटप्प्याने निरंतर चालू ठेवण्याचे ठरवले. सोलापूर यांनी 2 सर्वोत्कृष्ट स्वच्छ स्थानकांची नावे जाहीर केली आहेत. सांगोला आणि साईनगर शिर्डी तसेच सर्वोत्कृष्ट स्वच्छ रेल्वे ट्रॅकचा पुरस्कार देखील लातूरला जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्राने आवाहन केलेल्या स्वच्छता अभियानामध्ये प्रवासी संघटना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवासी संघटनेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वे डब्यामध्ये रेल्वे स्टेशन परिसर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वच्छ भारत अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी रेल्वे स्टेशन मास्टर मीना यांनी सर्व नागरिक, प्रवासी जसे घर अंगण स्वच्छ ठेवतात तसेच सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्टेशनवर प्रत्येकाने स्वच्छतेविषयी आपली जबाबदारी सतर्कतेने पार पाडली पाहिजे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे गौतम बनसोडे, अध्यक्ष राजा यांनी स्वच्छता अभियान राबवून नुसते देशच स्वच्छ होणार नसून त्यामध्ये जनतेचे स्वास्थ्य स्वस्थ व निरोगी होणार आहे, हीच काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला रेल्वे हेल्थ चीफ इन्स्पेक्टर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केले. आभार मयुरे भोज यांनी मानले. यावेळी गोरख जगदाळे, आसिफ शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नहीं फैलाना है, जो भी कचरा है प्रॉपर जगह डस्टबिन में डालना है. कहीं भी संडास ओपन में संडास नहीं करना है, ओपन में शौच नहीं करना है. ये सोच जब तक हमारी नहीं बदलेगी तब तक हमारा देश आगे नहीं जा सकता. स्वच्छ भारत, स्वच्छ भारत. 2 परदेशी बनावटीचे पिस्तल आणि 5 जिवंत काडतुसे विकण्यास आलेल्या सुनीलनगरच्या इस्मास MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापूर शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने MIDC पोलीस ठाणे सोलापूर शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत व त्यांचे पथक हे अवैध शस्त्र बाळगणारी व विक्री करणाऱ्या संशयितांच्या पाळतीवर होते. पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम परदेशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरता सुनीलनगर MIDC पाण्याच्या टाकीजवळ येथे येणार आहे. त्यानुसार त्यांनी सदरची माहिती पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत यांना दिली. त्यानंतर मिळालेल्या बातमीनुसार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री 1च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक राजपूत व त्यांचे पथक सुनीलनगर पाण्याच्या टाकीजवळ सापळा लावून थांबले असता काही वेळाने एक इसम हातात पिशवी घेऊन चालत असल्याचे दिसले. सदरचा इसम दिसताच बातमीदारांना इशारा केला. यावेळी याळगी यांनी त्यास थांबण्यास सांगितले असता संशयित इसम पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा DB पथकातील इतर अंमलदारांनी त्याच्यावर झडप टाकून जागीच पकडले व त्याच्या कमरेला लावलेली आणि कापडी पिशवीतील अशी 2 परदेशी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत काडतुसे असा एकूण 2,10,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले वय 30 राहणार
43 न्यू सुनीलनगर MIDC सोलापूर यास अटक केली. सदरील आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर MIDC जेल रोड जोडभावीपेठ पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी करत असताना दुखापत करणे तसेच घरफोडी यासारखे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, पोलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम राजपूत, पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील, नाना उबाळे, दीपक डोके, सचिन भांगे, पोलीस नाईक मंगेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सुहास अर्जुन, शंकर याळगी, काशीनाथ वाघे, दीपक नारायणकर, शैलेश स्वामी, अमोल यादव, अमर शिवसिंगवाले, आमसिद्ध निंबाळ, देविदास कदम, भारतसिंग तुक्कूवाले यांनी पार पाडली. भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेचे घर चोरट्याने फोडून लाखोंचा सोन्या चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या अंगणवाडी शिक्षिकेच्या घरात चोरी झाली. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास इंदिरानगर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथे घडली. जगदेवी भांगांना रगडे वय 45 राहणार इंदिरानगर मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर या अंगणवाडी शिक्षिका असून त्यांचे इंदिरानगर येथे घर आहे. 20 सप्टेंबर रोजी भावाच्या अंत्यविधीसाठी त्या कुटुंबासोबत गेल्या होत्या. 30 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी 30,000चे एक सोन्याचे मिनी गंठण, सोन्याची 10 ग्रॅमची ठुशी, 30,000च्या अंगठ्या व लहान मुलांच्या अंगठ्या, 60,000चे सोन्याचे मिनी गंठण, कानातील सोन्याची फुले 2 जोड, 7,500 रुपयाचे पायातील चांदीचे पैंजण, 66,000 रुपये रोख रक्कम अज्ञाताने चोरली. या घटनेची नोंद रविवारी सकाळी मंद्रुप पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी रानडे यांनी फिर्याद दिली असून अद्याप चोरावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. एका तरुण मुलाने आईवडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना कुसूर इथं घडली आहे. कुसूर येथील 12वीत शिकणाऱ्या एका तरुण मुलाने आईवडिलांनी मोबाईल घेऊन न दिल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आकाश राजकुमार पुजारी वय 18 राहणार कुसूर तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी, आकाश पुजारी हा मंद्रुप येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 12वी मध्ये शिकत होता. तो आपल्या आई वडिलांना सतत मोबाईल घेऊन द्या अशी मागणी करायचा. मात्र परिस्थिती नसल्याने आई वडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही. मोबाईलवरून तो घरात आई वडिलांशी वाद घालायचा. काल रात्री उशिराने तो घरी आला. आई वडील झोपल्यानंतर त्याने घरापासून जवळच असलेल्या आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. आई वडिलांनी शोध घेतला असता तो शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर मंद्रुप पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मंद्रुप पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील शिळशिंगे या गावात गोवा राज्यातील विदेशी दारूसह एक कार व एक मोटरसायकल असा 3,83,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध हातभट्टी दारू, परराज्यातील दारू तसेच बनावट दारू इत्यादी विरुद्ध सातत्याने मोहीम राबवण्यात येत असून दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क करमाळा यांनी त्यांच्या पथकासह शिळशिंगे तालुका माढा या ठिकाणी सापळा रचून पाळत ठेवली असता कैलास दशरथ वाघमोडे वय 36 हा इसम त्याच्या दुचाकी क्रमांक MH13 DA 4778 हिरो स्प्लेंडरवरून पोते घेऊन येत असल्याचे दिसून आल्याने त्याला थांबवून तपासणी केली असता पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेले ॲड्रियल व्हिस्की 750 mlच्या बाटल्या दिसून आल्या. याबाबत पुढील तपासात आरोपीच्या राहत्या घरी जाऊन तपासणी केली असता घरासमोर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कार क्रमांक MH12 ME 3833 या 4 चाकी वाहनाची झडती घेतली असता त्यातून गोवा राज्यात विक्रीस असलेल्या ॲड्रियल व्हिस्की विदेशी मद्याच्या बाटल्या व काही रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेल्या ॲड्रियल व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 72 बाटल्या व 180 मिली क्षमतेच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या तसेच एक दुचाकी एक 4 चाकी वाहन असा एकूण 3,83,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक करमाळा विनायक जगताप हे करत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, प्रभारी उपअधीक्षक सूरज कुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंढरपूर किरण बिराजदार, दुय्यम निरीक्षक विनायक जगताप, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विकास वडमिले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत, वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार प्रेम रामचंद्र राठोड याच्यावर जबरी चोरी केल्याप्रकरणी एमपीडी कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार प्रेम रामचंद्र राठोड वय 25 वर्ष, राहणार प्रतापनगर तांडा, उत्तर सोलापूर, सोलापूर हा मागील काही वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी, चैन, दुखापत करणे, खंडणी मागणे आणि धमकी देणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने करत आहे. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. प्रेम रामचंद्र राठोड याच्या गुन्हेगारी कृत्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक पोलिसांना माहिती देत नाहीत. प्रेम राठोड यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2012 मध्ये कलम 110(ई) अन्वये व सन 2013 मध्ये कलम 56(1) अ ब महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यानंतरही प्रेम राठोड याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास 1 ऑक्टोबर 2023 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त दीपाली काळे, उपायुक्त विजय कबाडे, पोलीस परिमंडळ प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजू मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे राजकुमार वागचौरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्रसिंह वायस व एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी केली. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने सोलापूर शहर यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची 15वी आणि या वर्षातील ही 11वी कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. तेरमध्ये स्वच्छता ही सेवा अंतर्गत 1 तास स्वच्छतेचा अभियान विविध ठिकाणी संपन्न झाले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे रविवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत 1 तास स्वच्छतेचा अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी तेरणा नदीकाठावरील घाट परिसर स्वच्छ केला, तर अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस यांनी अंगणवाडी क्रमांक 213 चा परिसर स्वच्छ करून 1 तास स्वच्छतेचा अभियान राबवले. यावेळी तेर ग्रामपंचायतच्या सरपंच दीदी काळे, राणी कदम, वर्षा दीक्षित, पद्मिनी राऊत, उपसरपंच श्रीमंत फंड, प्रवीण साळुंखे, विठ्ठल लामतुरे, अजित कदम, राम देशमुख, नवनाथ पसारे, प्रतीक राईकवाडी, गणेश फंड, संजय लोमटे, किशोर काळे, मंगेश फंड, मुळे यांची उपस्थिती होती. तर अंगणवाडी कार्यकर्त्या लीलावती लोमटे, लतिका पेठे, सखुबाई राऊत, मीना बंडगर व मदतनीस यांची देखील उपस्थिती होती. धाराशिव तालुक्यातील तेर येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 तास स्वच्छतेने साजरा करण्यात आला. धाराशिव तालुक्यातील तेर येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 1 तास स्वच्छतेने साजरा करण्यात आला. धाराशिव जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष राजाभाऊ आंधळे यांच्या पुढाकाराने रविवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तेर पेठ येथील स्मशानभूमीची स्वच्छता करून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक कल्याण आंधळे, नामदेव साठे, पंडित आंधळे, मनोहर पाटील, तानाजी कदम, दिलीप आंधळे, सर्जेराव जाधव, सुरेश ढोबळे, भागवत पांढरे, साहेबराव कदम, आरोग्य सेविका लोहार ठवरे, आशा स्वयंसेविका कविता आंधळे, राणी शिराळ, राणी वाघ, रेश्मा नान्नजकर, पुष्पा झिंजे, सखुबाई पांढरे यांनी सहभाग नोंदवला. पारगाव येथील टोलनाक्यावर 1 साथ 1 तास स्वच्छतेसाठीचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 1 साथ 1 तास स्वच्छतेसाठी
या अभियानांतर्गत धाराशिव जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष महादेवराव आखाडे यांनी वाशी तालुक्यातील पारगाव येथील IRB टोल नाक्यावर जाऊन मॅनेजर व सर्व स्टाफला सोबत घेऊन टोल नाक्यावरील सर्व परिसर तसेच भोवतालचा जवळजवळ 1 किलोमीटरचा भाग महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे रविवारी सामुदायिक श्रमदानातून स्वच्छ करण्यात आला. याचे सर्व श्रेय भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महादेवराव आखाडे यांच्यासह IRB टोल नाक्यावरील मॅनेजर JM भोसले, NHOI ऑफिसर प्रतीक कांबळे, अजित वाघमारे, सातपुते, सतीश जैन, अजय दुरी, प्रदीप चव्हाण, सचिन चौधरी, बाबा गवळी, मधुकर सोने, विजय सोने, सचिन मोटे, प्रवीण लाखे, सोनसाळे यांच्यासह इतर कर्मचारी, एजन्सी स्टाफसह काही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुळजापूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर व गुंज संस्था दिल्ली यांच्या वतीने बाभळगाव येथे सामाजिक उपक्रम राबवत 3 दिवस श्रमदान शिबिर घेण्यात आले. तुळजापूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर व गुंज संस्था दिल्ली यांच्या वतीने बाभळगाव येथे सामाजिक उपक्रम राबवत 3 दिवस श्रमदान शिबिर घेण्यात आले. या 3 दिवसात गावातील गटारीचे व निरुपयोगी पाणी अस्ताव्यस्त पसरू नये यासाठी व्यवस्थित शोष खड्डे करण्यात आले. गावातील रस्ते व परिसराची स्वच्छता करण्यात आली. या 3 दिवसीय श्रमदान मोहिमेत बाभळगाव येथील 40 ते 45 जणांनी सहभाग घेतला होता. या श्रमदानात सहभागी 40 ते 45 सभासदांना पौर्णिमा संस्थेच्या वतीने संसारोपयोगी साहित्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी पौर्णिमा संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा कुमारी बाबाई चव्हाण, नागेश चव्हाण, मुख्याध्यापक जमादार सर, पत्रकार बांधव उपस्थित होते. या श्रमदान शिबिरातील सहभागी सभासद विलास काळुंके, कांता कसबे, तानाजी बनसोडे, मल्लीनाथ लोंढे, मोहन थोरात, महावीर चव्हाण, तुळसाबाई बनसोडे, वंदना थोरात, लता काळुंके, प्रतीक बागडे, शारदा सोनकांबळे आदी नागरिकांनी सहभाग घेतला. पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्थेने राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे गाव परिसरातून कौतुक केले जात आहे. शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नळदुर्ग अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुलातील पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर निकाल झाल्याशिवाय नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, तसेच शेतकऱ्यांची बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 652 नळदुर्ग अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुलातील पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य खोल पाण्यात उतरले होते. यावेळी सोलापूर येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे उपअभियंता AA खैरदी यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरच रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल, तोपर्यंत सदरील रस्त्यावर काम हाती घेतले जाणार नाही असे लेखी पत्र दिल्यानंतर शेतकरी संघर्ष समितीने आपले जलसमाधी आंदोलन मागे घेतले. 2 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवर निकाल झाल्याशिवाय नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याचे काम करण्यात येऊ नये, तसेच शेतकऱ्यांची नाहक बदनामी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुलाजवळील पाण्यात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सरदार सिंग ठाकूर यांच्यासह दिलीप जोशी, चंद्रकांत शिंदे, महादेव बिराजदार, विक्रम निकम, अजमुद्दीन शेख, रहमान शेख, शहनवाज शेख, प्रताप ठाकूर, गणपती सुरवसे, मकबूल मुल्ला हे खोल पाण्यात उतरले होते. जलसमाधी आंदोलनात काही विपरीत घटना घडू नये यासाठी प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतली होती. पाण्यात बोट सज्ज ठेवली होती. तसेच 2 रुग्णवाहिका व अग्निशमन दलाचे वाहन या ठिकाणी सज्ज ठेवले होते. त्याचबरोबर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे हे स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले ते टेंडर काढून रोड करणार आहे, त्याचा खुलासा करावा, त्याचे लेखी पत्र होते. एक जण सांगा, त्यांना ऐकतील ते. एक जण सांगा काय तुमची मागणी आहे. बोला, कोण बोलणार आहे सर? बोला. त्यांनी कलेक्टर साहेब 13/8/2023 ला शहापूरला गेले होते. त्याच्याबरोबर कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व अधिकारी होते. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शेतकरी कुठलाही अडवू नका, टेंडर 18 कोटीचं काढणार आहोत, दुरुस्ती काम करणार आहोत. कुणाची करताय हे पहिलं सांगा. कशासाठी तुम्ही करताय? कोर्टामध्ये विषय चालू आहे, तुम्ही कोर्टाला येताय, तुमच्या कार्यकारी अभियंता नोटीस आहे, नोटीसला तुम्ही उत्तर देताय. त्या ठिकाणी 12 तारखेला उपजिल्हाधिकारी
कार्यकारी अभियंता सगळे अधिकारी उपस्थित होते. सगळ्यांनी त्याची परिस्थिती पाहिली. मी तुला जिल्हाधिकाऱ्याला खरं का सांगत नाही हा आमचा सवाल आहे. तुम्ही दिशाभूल करून बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीचा शहरात उत्साह. स्वच्छतेच्या माध्यमातून वाहिली आदरांजली. विविध राजकीय पक्षांनी गांधीजींच्या पुतळ्यांना केले अभिवादन. गांधीजींच्या विचारांची आजच्या घडीला नितांत गरज. आमदार प्रणिती शिंदेंनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करत केले प्रतिपादन. दोन परदेशी बनावटीचे पिस्टल आणि 5 जिवंत काडतुसासह आरोपीला घेतले ताब्यात. MIDC पोलिसांनी केली कामगिरी. सराईत गुन्हेगार प्रेम रामचंद्र राठोडवर MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत केले अनेक गुन्हे. आणि शिडशिंगे इथं 43,000ची गोव्याची विदेशी दारू जप्त. 1 दुचाकी व 1 4चाकी वाहनही घेतले ताब्यात. राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची कारवाई. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.